हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत उपवासाचा वरई मँगो शिरा। एक नवीन प्रकार आहे हा, हेल्दी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपण बघणार आहोत मँगो शिऱ्यासाठी लागणारे साहित्य। वरई 1 कप घेतलेली आहे, पाऊण कप मँगो पल्प घेतलेला आहे, पाव कप साखर आहे, 2 ते 3 चमचे ड्रायफ्रूट पावडर आहे। याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि अक्रोड, पिस्ता याची पावडर घेतलेली आहे, तूप आहे आणि इथे 1 कप दूध आहे। मी कढई आता गॅसवर तापत ठेवलेली आहे, त्याच्यात मी टाकत आहे 1 कप वरई आणि मी चांगली भाजून घेणार आहे। वरई मी एक 5 ते 7 मिनिटं मध्यम आचेवर भाजून घेत आहे। आता ही वरई एक 5 मिनिट छान भाजून झालेली आहे। मी आता ह्याला गार पाण्यात काढून घेत आहे। वरई मी आता गार पाण्यात काढून ठेवलेली आहे आणि एक 10 मिनिट मी वरईला भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये। आता मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकत आहे। तूप पातळ झालं की त्याच्यात मी ही भिजवलेली वरई निथळून घेतलेली आहे ती टाकते। एक मिनिटभर तिला परतून घेते तुपामध्ये। चांगली भाजून भिजवल्यामुळे वरई छान फुलून येते। त्याचा जेव्हा आपण शिरा करतो किंवा वरईचा भात करतो तेव्हा छान परतून झालेली आहे वरई। मी आता त्याच्यात टाकते 1 कप दूध, तसंच मी टाकते आता त्याच्यामध्ये 1 कप पाणी पण टाकणार आहे आणि हिला मी चांगली शिजवून घेणार आहे वरईला आता झाकण ठेवून। एक साधारण 8 ते 10 मिनिटांमध्ये वरई छान शिजून होईल। गॅस मीडियमच ठेवा, जास्त मोठा करायचा नाहीये। आपण बघूयात आता छान वरई आता ह्याच्यामध्ये शिजलेली आहे। 1 कप दूध आणि 1 कप पाण्याचं मी मिश्रण घेतलेलं होतं। तुम्ही 2 कप दूधही वापरू शकता, 2 कप पाणीही वापरू शकता। आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे पाव कप साखर आणि परत मी हलवून घेणार आहे। साखर छान आता मी मिक्स करून घेते। एक 2 मिनिटात साखर विरघळली ह्याच्यात आपण आता टाकणार आहोत मँगो पल्प। हा मँगो पल्प माझा स्वीटन आहे। तुमच्याकडे अनस्वीटन मँगो पल्प असेल तर साखरेचं प्रमाण वाढवा तुम्ही। मस्त दिसतोय कलर आता वरईचा मँगो शिऱ्याचा। त्याच्यात टाकूयात आपण ड्रायफ्रूट पावडर, तुम्हाला आवडत असल्यास ड्रायफ्रूट पावडर टाका, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता। परत छान हलवून घेऊयात। 2 मिनिटं ह्याला छान आता आपण वाफ आणून देऊ परत एकदा। आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा परत तूप टाकते आणि परत ह्याला मी छान हलवून घेते आता। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अजून 1 चमचा तूप वाढवू शकता। अशा प्रकारे आपला वरई मँगो शिरा तयार आहे। खूप छान पदार्थ होतो हा, तुम्ही नक्की ट्राय करा, लहान मुलांना पण आवडेल, हेल्दी ऑप्शन आहे हा। अशा प्रकारे आपला मँगो शिरा तयार आहे।
आपला आता तयार आहे वरई मँगो शिरा. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आवडल्यास तुमची प्रतिक्रिया मला कळवा. थँक यू.